नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आज ब्राह्मण नेतृत्व जे कुठलं आहे काय, हे ब्राह्मण नेतृत्व ब्राह्मणांसाठी काहीच करत नाहीत. म्हणजे तुम्ही मनोहर जोशी घ्या किंवा देवेंद्र फडणवीस घ्या किंवा इतर कुठले जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, आमदार खासदार जे आहेत काय, त्याच्यात माझ्यामध्ये खासदार किती आहेत मला लक्षात नाही, पण जे काही आमदार वगैरे आहेत, या सगळ्या आमदारांना ब्राह्मण म्हटलं की त्यांना त्यांची ती ॲलर्जी येते. कारण मग ब्राह्मण म्हटलं की ह्यांना यांची इतर लोकांची मतं जातील वगैरे, म्हणजे निवडून येतात हे ब्राह्मणांच्याच जीवावर. पण ब्राह्मणांच्या जीवावर जरी निवडून आले तरी त्यांना ब्राह्मणांची ॲलर्जी असते. ब्राह्मण म्हणून ते काय म्हणतात फार ओपनली येत नाहीत काय. आणि आपण ब्राह्मण म्हणून त्यांच्याकडे काम घेऊन गेलो तर ते करतीलच अशातला भाग नाही. असो, हा त्यांच्या राजकारणाचा प्रश्न आहे. पण माझं एक असं म्हणणं आहे की जरी ह्या लोकांनी आपली कामं अशी विशेष, एक तर आपली कामं काय असतात, आपल्याला एक शिक्षण हे सोडलं तर आपल्याला दुसरी बाकी कामं काही नाहीत. व्यवसाय, धंदा, नोकरी किंवा त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी याला मात करण्याशिवाय आपल्याकडे दुसरी कुठलीही आपल्याकडे कामं नाहीत. म्हणजे आपण कुठे जमीन लुबाडत नाही किंवा आपण कुठे खून खराबा नाही किंवा बलात्काराच्या केसेस नाहीत किंवा असं आपलं कुठे जाणून बुजून गुन्हा केल्याचे आपल्यावर हे नाहीत. पण ज्या काय ह्याच्यामध्ये सुद्धा ही लोक मदत विशेष करताना असं कुठे दिसत नाहीत. एक तर भेटायलाच महाग असतात पहिली गोष्ट. पण तरीसुद्धा आपण यांना विरोध करू नाही. कारण आता तुम्ही मनोहर जोशी घ्या, आपण महाराष्ट्रातलंच उदाहरण घेऊ, मनोहर जोशी घ्या किंवा देवेंद्र फडणवीस घ्या, या दोघांनी महाराष्ट्रासाठी खूप काम केलं काय. आणि हे त्यांच्या पक्षाशी अत्यंत लॉयल राहिले. आणखी महाराष्ट्रासाठी यांनी प्रचंड काम केलं. आज तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीस आल्यापासनं त्यांनी किती कामं मार्गी लावली, किती गोष्टी मार्गी लावल्या. तसंच मनोहर जोशींच्या काळात डेव्हलपमेंट किती झाली. पण ऑफकोर्स त्यांना बाळासाहेबांचा पाठिंबा जबरदस्त होता, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण त्यांनी ती कामं मार्गी लावली. आणि ज्या दिवशी बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही पद सोडा, 15व्या मिनिटाला त्यांनी वर्षा बंगला सोडला होता. असं किती लोक करतात काय. त्यामुळे ही लोक जी आहेत आत्ता कामावर, म्हणजे याच्यामध्ये त्यांच्याकडे पॉवर आहे. एक तर फार आपल्याला काय म्हणतात त्याला, नशिबाने आपल्याला ही पॉवर मिळालेली आहे, आपल्या माणसाला पॉवर मिळालेली आहे. तर आपल्या माणसाला आपण त्याच्यामध्ये सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे त्याला सपोर्ट करायचा नसला तर करू नका तुम्ही, पण त्याला विरोध करू नका. कळलं का? त्याला विरोध करू नका. कारण दुसरा माणूस येईल तर हा निदान आपल्या विरुद्ध तरी काही करत नाही काय. पण दुसरा माणूस आला तर तो आपल्याला कसा ट्रीट करतो, काय करतो आपल्याला, याचा एक प्रत्येक ब्राह्मणाने विचार करायला पाहिजे. आज तुम्ही हिंदुस्थानाचंही राजकारण बघितलं तर हिंदुस्थानाचं जे काही म्हणजे चांगलं काही बऱ्याच गोष्टी ज्या म्हणजे झाल्या त्या याच्यामध्ये ब्राह्मणांचं हे मोठं आहे. नरसिंहराव जे ग्लोबलायझेशन केलं किंवा राजीव गांधींनी घातलेल्या घोळातून बाहेर काढलं देशाला, ते नरसिंहरावनी केलं. अटलजींनी काय केलं, गोल्डन क्वाड्रिलॅटरल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अटलजींनी केलेल्या आहेत. खूप चांगली कामं केलेली आहेत अटलजींनी. नरसिंहरावनी खूप चांगली कामं केलेली आहेत. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर मनोहर जोशींचा पिरियड एकदम चांगला पिरियड होता. देवेंद्र फडणवीसांचा पिरियड पण चांगला आहे. आज देवेंद्र फडणवीसांची जी हे आहे, खुर्ची आहे, खुर्चीला काय म्हणतात त्याला, गुलाबाचे काटे नाही आहेत, याला भाबडीचे काटे आहेत. कारण तुम्ही मला सांगा, अजितदादा, एकनाथ शिंदे हे ह्यांना बरोबर घेऊन राज्य करायचं. तसंच संघ, अमितभाई, नरेंद्रभाई यांच्या काय म्हणतात त्याला, यांच्या परीक्षेत पास व्हावं. तसंच उद्धव ठाकरेंसारखे विरोधक, म्हणजे ते काय फार मोठे विरोधक नाही, पण ते जे काय बोलतात ते संयमाने सहन करून त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही द्यायची हा एक भाग आहे. शरद पवारांसारख्या मातब्बर व्यक्तीला शह देणं हे साध्या माणसाचं काम नाही आहे काय. तर त्यातून आपल्याला काही विधेयक असेल तर आपण 100% प्रयत्न करू त्यांच्याकडनं
कामं करून घ्यायची, पण ते फार करतील ह्याची मला आज तरी माझी अपेक्षा नाही आहे किंवा करतील असं मला वाटत नाही आहे. पण तरीसुद्धा ते आज महाराष्ट्राचं भलं करत आहेत. आज ते महाराष्ट्राचं भलं करत आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना पाठिंबा देणं, त्यांना सपोर्ट नाही करता आला तरी विरोध करू नका, हे माझं म्हणणं आहे. काय आणि आज लोक टपलेली आहेत, त्यांना म्हणजे हे चांगलं काम करतात हे ह्या लोकांना बघवत नाही. म्हणजे आज 5 वर्षात किती मेट्रो वगैरे सुरू झाल्या, म्हणजे 2014 ते 2019मध्ये किती जलयुक्त शिवार, किती मोठं काम झालं त्याच्यामध्ये, किती पाण्याचं हे झालं. काही ह्याचं काही हे आहे, दुष्काळ होता, त्या दुष्काळामध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे, किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी ते काम केलेलं आहे. तसंच त्या काळामध्ये ज्या बंद पडलेल्या किंवा स्लो झालेली कामं होती ती सगळी किती फास्ट केली त्यांनी. 2019मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं काय म्हणतात त्याला, शिवसेनेचं वाटोळं करून ते आघाडी केली त्यांनी, महाभकास आघाडी केली त्यांनी, त्या महाभकास आघाडीचं नेतृत्व केलं. त्यावेळेस त्यांनी जे सगळं बंद करून टाकलं, जो बजबजपुरी जो भ्रष्टाचार माजवला होता, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो पक्ष फोडून नाही, त्यांना पक्षातनं फोडून इथे जी चांगली लोक परत 2 नंबरचं पद घेऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं हे साधं नाही आहे. याला मानसिकता, याला खूप मोठं हृदय लागतं आणि काळजावर कधी कधी दगड ठेवावा लागतो. त्याच्यानंतर विरोध मावळताना म्हणजे तो सगळा अभ्यास करून अजित पवारांना परत बरोबर घ्यायचं. कारण अजित पवारांना एवढ्यासाठी बरोबर घ्यायचं की एक तर शरद पवारांची ताकद कमी होते आणि दुसरं म्हणजे उद्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेसारखं काही ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न केला तर अजितदादा आहेत आणि तेच झालं. हे सगळं बुद्धीचा कस लावून काम करणं, त्याच्यामध्ये आपण काहीतरी त्या माणसाला विरोध लावा किंवा अपशकुन करणं हे आपलं हे नाही. आज महाराष्ट्र स्थिर व्हायला पाहिजे, महाराष्ट्रात भक्कम व्हायला पाहिजे, देश वाढायला पाहिजे. ते अटलजींचं एक भाषण आहे, सरकारी आएगी भाई जाएगी, देश रहना चाहिए. आज महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्या लोकांनी ह्यांनी आपलं काम करो न करो, आपण यांना विरोध करायला नाही पाहिजे, सपोर्टच करायला पाहिजे. पण सपोर्ट नाही करता आला तर सपोर्ट करू नका, पण विरोध करू नका. कळलं का? हे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, आपलं भवितव्य आपण उज्ज्वल करायला आपण म्हणजे यांनी मदत केली तर काहीच वाद नाही, नाही मदत केली तरी आपण प्रयत्न करून आपण आपलं उज्ज्वल भवितव्य घडवूच नक्की. ही आपली क्षमता आहे. आपण कधी शेकड्याच्या यांनी सुद्धा आपण आरक्षणाचे मोर्चे काढणार नाही. काय त्यामुळे आपण आपल्या नेतृत्वाला पाठिंबा द्यायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.